दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 982333 9180। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील मंत्री तसेच छगन भुजबळ आदी सर्वच जण मराठा आरक्षण प्रश्नी फसवणूक करतायत। मी दिलेला फॉर्म्युला स्वीकारला तरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल, ओबीसी भटक्या विमुक्तांचा आरक्षणातील टक्का वाढेल आणि मराठा समाजाला देखील आरक्षण मिळेल, अशी प्रतिक्रिया माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी येवल्यामध्ये दिली आहे। मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका समाजात तेढ निर्माण करणारी आहे। मराठा समाजाला विरोध करू नका असा सल्ला राठोड यांनी दिला। भविष्यात जर ओबीसी व मराठा समाजातील तेढ कमी करायचं असेल तर ओबीसी आरक्षणात उपवर्गीकरण करून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे। माझी भूमिका मी वेळोवेळी मांडतोय, मात्र ती कोणीही स्वीकारायला तयार नाही। 12 बलुतेदार, आलुतेदार व कुणबी मराठा या तिघात समसमान आरक्षण वाटून घेतलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे। कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला आणला पाहिजे असं देखील राठोड म्हणालेत। मनोज जरांगे उपोषण, मंडल आयोग, ओबीसी आरक्षण, मराठा ओबीसी भाईचारा याविषयी राठोड यांनी आपली भूमिका या पत्रकार परिषदेमधून मांडली आहे। या ठिकाणी एक चांगल्या गोष्टीची आम्ही सुरुवात करतोय। मराठा ओबीसी हे एकत्र कसे राहतील, यांचा भाईचारा कसा राहील, हे बंधुभाव कसा निर्माण होईल। जे मराठा आरक्षणामुळे जे वातावरण निर्माण झाले महाराष्ट्रामध्ये, गढूळ वातावरण म्हणायला, जो गावगाडा होता, जो गुंडागोविंदांनी राहत होते, या आपसामध्ये चौकामध्ये आणि वेगवेगळ्या चर्चा होताना दिसतात आणि टी व्हीवर सुद्धा तू मै करत एकामेकावर आरोप प्रत्यारोप आणि समाजाला धरून काही बोलल्या जात आहे, अपमान केला जात आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायला नको। या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र आहे। आरक्षणाचा विषय काही फार मोठा विषय नाही आहे। आम्ही हेच सांगत आलो आहे की जे काही आरक्षण आहे, आपल्याकडे 17% म्हणजे 17 एकर जमीन आहे। आपले तिघे भाऊ आहेत, त्या तिघा भावामध्ये वाटून घ्यायची आहे। सर्वसाधारणतः आपण असं समजूया 12 बलुतेदार आहे आणि आलुतेदार आहे आणि कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार आहे, 3 भाऊ आहे समजा, याच्यात वाटून द्यायची आहे। यापूर्वीच भटक्या विमुक्तांना 11 एकर जमीन वाटलेली आहे। आता हे जे 17 एकर जमिनीचं वाटप करायचं आहे ते सगळ्यांना समसमान वाटप करायचं आहे। आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे की जे देशामध्ये आपण बघितलं की कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला, ज्या फॉर्म्युल्यामुळे कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न मिळालेला आहे, तोच फॉर्म्युला इथे आणायचा आहे। भुजबळ साहेबांनी जे वातावरण निर्माण केलेलं आहे की आपलं आरक्षण गेलं, काही गेलेलं नाही आपलं आरक्षण। जर तुम्ही गेलं म्हणता तर आज गेलं नाही, 30 वर्षापूर्वी गेलेलं आहे। 2001 साली जेव्हा कुणबी मराठा असा GR काढला तेव्हा कुठे होतो आपण? 2001 पासून आज किती वर्ष झाले? 2001 पासून आज 22-23 वर्ष झाले। तुमचं आरक्षण तेव्हाच गेलेलं आहे। पण हे जे गेलेलं आरक्षण परत आणायचं असेल तुम्हाला तर ओबीसीचं उपवर्गीकरण करणे, सब कॅटेगरायझेशन करणे हा एकमेव पर्याय आहे आणि हेच मी सांगतोय। परंतु माझ्या या वक्तव्याचं तर कोणी अभ्यास करत नाही आणि नीट त्याचा अर्थ लावून घेत नाही। शिंदे साहेबांचा रिपोर्ट येईल उद्या परवा, तेव्हा तुम्हाला कळेल की मराठा समाज हा ओबीसीचा क्रायटेरिया फुलफिल करतो, त्यामुळे ते इतर मागासवर्गीयामध्येच येणार आहे। त्यामुळे इतर मागासवर्गीय ते जर आले तर संपूर्ण मराठाच येणार आहे। मग कशाला सगळे सोयरे बघताय? कशाला रक्त नाते संबंध बघायला पाहिजे? काही गरज नाही त्याची। कशाला नोंदी बघायला पाहिजे? काही गरज नाही। मराठा समाजच मागासवर्गीय ठरणार आहे आणि तो मागासवर्गीय जर ठरेल तरच ओबीसीचा फायदा आहे। त्यांना ओबीसी मधून देण्यातच ओबीसीचा फायदा आहे, हे आपण समजून घ्या। आणि नाही दिलं आज ते भुजबळ साहेब विरोध करत आहे, हे नुकसान करत आहे ओबीसीचं। अशोक बिद्री, 9 न्यूज महाराष्ट्र, येवला।